अच्छा फ्रंट बनेगा जहाँ सब लोग एक साथ रहे। और उसका एक आदर्श उदाहरण महाराष्ट्र है। अगर आप चाहे कि आप कहते हैं कि यूपीए कहाँ है, मैं मानता हूँ यूपीए महाराष्ट्र में है। महाविकास आघाड़ी यूपीए का एक प्रतीक है। उस बारे में सबको मिलकर बैठकर सोचना होगा। ममता जी ने एक विचार रखा है, ममता जी का हम आदर करते हैं। उनकी लड़ाई का, उनके संघर्ष का, उनके विचारों का हम आदर करेंगे। हमेशा उनके साथ हमारी बातचीत चलती रहेंगी और चलनी भी चाहिए। तुमचा जो मुद्दा आहे त्याला तुम्ही अस्तित्वात असं अग्रलेखी दिला आणि त्यामुळे तुम्ही म्हणतात की काँग्रेस सोडून यूपीए बनू शकत नाही आणि जर तसं ममता बॅनर्जी जर विचार करत असतील तर मग शिवसेना त्याला साथ देणार नाही का? नहीं, सर हिंदी में मैं पूछना चाहूँगा, आपने कहा कि शरद पवार जी देश के बड़े नेता हैं, उद्धव ठाकरे जी हैं, लेकिन 2024 के लिए ऐसा लग रहा है कि मोदी वर्सेस ममता बनर्जी, क्या कहना चाहेंगे? 2024 की अभी से तैयारी हो गई है। जैसे पवार साहब ने भी कहा है कि एक पर्याय बनेगा, पर्याय खड़ा करेंगे। नेता कौन, उस बारे में बाद में हम पर्याय सोच कौन हो सकते सकता हैं। है आपको क्या? नहीं, पहला तो फ्रंट तो बनने दीजिए। सर कांग्रेस ने ये कहा कि ममता बनर्जी जो हैं वो पॉलिटिकली अफसरवाद जो हैं उनको सपोर्ट कर रही हैं, पॉलिटिकली अपॉर्चुनिस्ट हैं उनको सपोर्ट कर देखिए, रही ये हैं। सब बातें हम भूल जानी चाहिए। महाराष्ट्र में भी हम एक दूसरे के ऊपर बहुत टिक्का टिप्पणी करते हैं, लेकिन आज हम बीजेपी को रोकने के लिए एक साथ है। 2 साल हमारी सरकार चल रही है और बहुत ही अच्छी तरह से ये सरकार चल रही है। ये देश के लिए हमने एक नया आदर्श बनाया है कि हम लोग सरकार में एक साथ काम कर सकते हैं। धीरे धीरे ये सब बातें दूर हो जाएगी। हम वापस ममता जी से मिलेंगे, हम सब लोग मिलेंगे। फ्रंट एक ही बननी सर चाहिए। आपने कहा यूपीए को कौन लीड करेगा, किसी पे दैवीय अधिकार? देखिए, मैं दिल्ली में जा रहा हूँ। हाँ हाँ सर, यूपीए को कौन लीड करेगा? देखेंगे। अभी तो यूपीए को सोनिया गांधी जी लीड कर रही है और सोनिया गांधी की लीडरशिप के ऊपर किसी ने ऑब्जेक्शन नहीं लिया है। सवाल ये है कि यूपीए और मजबूत होनी चाहिए, यूपीए में और मित्र आने चाहिए और पॉलिटिकल पार्टीज आनी चाहिए और रीजनल पार्टीज का गठबंधन यूपीए के साथ मजबूत होना चाहिए। लेकिन कुछ पार्टी जैसे ममता जी है या और कोई है, उनके मन में कोई पहले से ग्रह है कि ये कांग्रेस लीड नहीं कर सकती। ठीक है, बातचीत से रास्ता निकल जाएगा। ममता जी आपसे मुलाकात की थी तब आपने ये बात की थी जब मुंबई में आए थे? जरूर हमारी बात आदित्य ठाकरे साहब थे हमारे साथ भी। ये ऐसे बहुत से बातों पर उसकी चर्चा हो गई, लेकिन चर्चा होती है, निर्णय नहीं होता है। ममता जी ने एक विचार दिया है, पवार साहब से बात की है और भी लोगों से उनकी बात चल रही है। ममता जी की बात में भी दम है कि यूपीए आज यूपीए का अस्तित्व नहीं है, ये ममता जी का है। ये बात तो सच है। इसलिए अगर यूपीए कांग्रेस के साथ अगर कोई भी नया फ्रंट बनता है तो कांग्रेस के साथ ही बनेगा। जो मनमुटाव है उसको दूर करने के ये लिए मनमुटाव नहीं है, मैं मानता हूँ ये मनमुटाव नहीं है। अगर कोई अलग फ्रंट बनता है, हमारा ये कहना है कि कांग्रेस को दूर रखकर कोई भी फ्रंट नहीं बन सकता। इसलिए कि बहुत से राज्यों में आज भी कांग्रेस मजबूत स्थिति में है, जहाँ उनके मुख्यमंत्री है, जहाँ उनकी अपोजिशन लीडर्स है। किसी राज्य में कांग्रेस को तोड़ फोड़ कर कोई पार्टी खत्म नहीं होती। हमारे यहाँ से बहुत लोग टूटकर चले गए, लेकिन पार्टी आज भी मजबूत है, चलता है। कांग्रेस कमज़ोर हो गई है। कांग्रेस आज उत्तर प्रदेश में प्रियंका गांधी का मैं देख रहा हूँ कि उनको अच्छा समर्थन मिल रहा है। जब आपने चर्चा की थी तब ये मुद्दा रखा था आगाज क्या कि कब होगा कांग्रेस और के अंजाम सिवाय- किस तरीके से होगा? क्या इसका आगाज कब से होगा और अंजाम देखिए, क्या ये होगा? देखो, अभी ये बात शुरुआत हो गई, अभी शुरुआत हो गई है, चर्चा हो गया। उद्धव जी से भी बात होगी। अब उद्धव जी सक्रिय हो जाएंगे। उद्धव जी जब सक्रिय हो जाएंगे तो उसके ऊपर ज़्यादा हम आगे जाएंगे। लेकिन ये बात उद्धव जी ने हमेशा कही है, हमारे पार्टी चीफ ने कही है कि यूपीए को अगर मजबूत नहीं बनाओगे तो 2024 में हम कैसे मुकाबला करेंगे। तो ये दूसरा, तीसरा, चौथा, पांचवा फ्रंट जो है, जो सोच है, उस बारे में हमको फिर सोचना आखिरी होगा। सवाल, जब चर्चा हुई थी ममता जी के साथ आपकी तब ये बताया गया था कि कांग्रेस को साथ में लेकर ही आगे बढ़ना है। ये विचार रखा था कि सबको साथ लेकर जाना चाहिए। किसी बड़ी पार्टी को, आज कांग्रेस आज भी एक राष्ट्रीय पार्टी है, इतिहास है कांग्रेस का एक। जरूर आज ये कमज़ोर हो गई है कुछ राज्यों में, लेकिन कांग्रेस को छोड़कर हम एक कोई फ्रंट बनाते हैं तो वोटों का बंटवारा वापस हो जाएगा
और जिसका फायदा हम जिसके खिलाफ लड़ रहे हैं उनको ही हो जाए। हाँ सर, सर आपने अभी कहा भी है कि इसका शिवसेना यूपीए की अभी भी अधिकृत सदस्य नहीं हम हुई किसी है। के सदस्य नहीं है, ना एनडीए के है ना यूपीए के है। जैसे अकाली दल और भी ऐसी बहुत सी पार्टियां हैं। तो ये सबको अगर एक साथ लाने का प्रयास जो है वो करना चाहिए। और ये काम शरद पवार साहब हो, सोनिया गांधी जी हो, राहुल गांधी हो, प्रियंका हो, ममता जी हो, सबको एक साथ बैठकर ही करना पड़ेगा। सर सेशन शुरू हो चुका है, विंटर सेशन। महाराष्ट्र के बहुत सी समस्याएं हैं, बहुत से सवाल हैं जिनके ऊपर अब तक केंद्र ने कुछ भी ठोस ऐसा निर्णय नहीं लिया है। आप आपके सदन नहीं चल रहा है, कल से चल रहा है, कल से शुरू हो गया है। अभी हम भी जाएंगे दिल्ली में, देखेंगे। तो देवेंद्र फडणवीस ने कहा है शिवसेना को वीर सावरकर जी के बारे में बोलना नहीं चाहिए, इस तरह से स्टेटमेंट दिया है। क्या कहना चाहिए? वीर सावरकर जी के बारे में हमें ही बोलना चाहिए। वीर सावरकर के असली वारसदार हम ही है, उनके विचारों के असली वारसदार हम ही है। वीर सावरकर का विचार जो हिंदुत्व का है वो बाला साहब ठाकरे जी ही आगे लेकर गए हैं। हम डरपोक नहीं है। मैं आपको बताना चाहता हूँ, हिंदुत्व के मामले में हमने कभी भी यूटर्न नहीं लिया है, हमने कभी कॉम्प्रोमाइज़ नहीं किया है। आज भी सावरकर जी हमारे आदर्श है और रहेंगे। और हम बार बार कहते हैं सावरकर जी भारत रत्न है। सरकार के पास ऐसी क्या समस्या है कि आप उनको भारत रत्न से क्यों सम्मानित नहीं कर पा रहे हो? आप सबको कर रहे हो। त्यांचं म्हणणं आहे की निलंबित खासदार चिखलफेक करतायत सावरकर। अजिबात नाही, असं काही झालेलं नाही आहे। आमचे जे खासदार आहेत, मग प्रियांकाजी असतील किंवा अनिल देसाई जे असतील, या संदर्भात कायदेशीर कारवाई होते आहे। त्यांच्यावर जो काही खोटं जो आरोप लावलेला आहे, मी स्वतः चौकशी केली। आधी मलाही वाटलं की काहीतरी कोणी चुकीचं बोललं की काय, स्लिप ऑफ टंग झालं की, पण तसं नाही आहे। मी स्वतः पाहिलं। पण फडणवीस म्हणतात की सावरकरांचा ज्यांनी अपमान केला त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत शिवसेना बसलेली आहे। प्रभू श्रीरामाचा ज्याने अपमान केला त्यांच्या पक्षाला पण तुम्ही घेऊन बसला होतात ना सरकारमध्ये। रामविलास पासवान यांनी राम मंदिराच्या संदर्भात लढ्याबाबत जी वक्तव्य केली होती, त्यानंतर मांडीवर घेऊन कोण बसलं होतं? आजही अनेक पक्ष त्यांच्याबरोबर असे आहे। बघा, हा कोण कोणाला घेऊन बसला यापेक्षा आमचा विचार काय आहे, आमच्या मनातल्या भावना काय आहे, हमारे मन की भावना क्या है वो देखिए। चलो धन्यवाद। संजय राऊत बोलत होते पत्रकारांशी। आणि आजचा सामनाचा अग्रलेख सुद्धा ज्या संदर्भात आहे त्या संदर्भात त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा ममता बॅनर्जींना आम्ही भेटत राहू, आता यूपीए ला मजबूत करण्याची गरज आहे आणि यूपीए आणखी मजबूत झाली पाहिजे, सोनिया गांधी त्यांचं नेतृत्व करतात, याबद्दल कोणाचाही काही आक्षेप नाही। मात्र सरकार उत्तम पद्धतीनं सुरू आहे, यूपीएचाच एक भाग महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजे आहे, असं संजय राऊत म्हणालेले। ममता बॅनर्जी मुंबईमध्ये आल्या, त्यांनी शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली होती आणि पुन्हा आम्ही ममता बॅनर्जी यांच्याशी बोलत राहू, चर्चा करत राहू, असं देखील संजय राऊत म्हणाले। पुढची बातमी मुंबईमधून। मुंबईतल्या वरळीतल्या सिलेंडर स्फोटाच्या प्रकरणी चिमुरड्या या बाळापाठोपाठ त्याचे वडील आनंद पुरी यांचा देखील मृत्यू झालाय। गेल्या 4 दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते। नायर हॉस्पिटलकडून उपचारामध्ये दिरंगाई करण्यात आल्याचा आरोप केला जातोय आणि म्हणूनच या छोट्या बाळाचा मृत्यू झाला होता। त्याचे वडील आनंद पुरी हे सुद्धा, त्यांची प्रकृती सुद्धा अत्यवस्थ होती, त्यांच्यावरती देखील उपचार सुरू होते। मात्र दुर्दैवाची बातमी येते ती म्हणजे आनंदपुरी यांचा देखील मृत्यू झालेला आहे। वरळीतल्या बीडीडी चाळीमध्ये जो काही सिलेंडरचा स्फोट झालेला होता त्यामध्ये एका बाळाचा तर मृत्यू झालेलाच होता, मात्र त्याच्या वडिलांचा देखील मृत्यू झालाय। आमचे प्रतिनिधी तुषार रुपणकर आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। तुषार, आता या बाळाच्या वडिलांचा देखील मृत्यू झालाय, काय पुढे माहिती? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर बीडी चाळीमध्ये जेव्हा सिलेंडरचा ब्लास्ट झाला होता त्या सिलेंडरच्या ब्लास्टमध्ये 3 महिन्याचा चिमुरडा आणि आनंदपुरी हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले होते। या दोघांनाही नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र नायर रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सुरुवातीची 45 मिनिटं या दोन्ही रुग्णांवरती कोणत्याही स्वरूपाचे प्राथमिक उपचार झाले नाही आणि या दोघांवरती प्राथमिक उपचार न झाल्यामुळे या दोघांचाही जो मृत्यू झालेला आहे, या
या दोघांचाही मृत्यू हा व्यवस्थेमुळे झाल्याचं पाहायला मिळते. कारण की ह्या डॉक्टरांनी जर वेळेवरती या चिमुरड्यावरती आणि त्याचे वडील आनंदपुरी यांच्यावरती जर उपचार करू शकले असते तर आज या दोघांनाही जगाचा निरोप घ्यावा लागला नसता. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या या निष्काळजी डॉक्टरांमुळे आज या दोघांनाही आपले प्राण गमवावे लागत आहे. आता या दोघांच्या कुटुंबियांना नेमक्या कोणत्या स्वरूपाची मदत पालिका प्रशासन करणार ते अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. कारण की यामध्ये जी कारवाई व्हायची ती कारवाई झालेली आहे. 2 डॉक्टर 1 नर्स यांना निलंबित झालेले आहेत. मात्र या मुंबई पालिकेच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ज्या 2 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तुषार, त्या मृत्यू यापुढील काळामध्ये होऊ नये याची दखल तरी मुंबई पालिकेने घ्यावी. धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी. या चिमुकल्या पाठोपाठ त्याच्या वडिलांचा सुद्धा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. वरळीतल्या सिलेंडर ब्लास्ट प्रकरणी जे 2 जण अत्यवस्थ होते त्यापैकी हे बाळ 4 दिवसापूर्वीच दगावलं. त्यानंतर त्याच्या वडिलांवरती उपचार सुरू होते, त्यांचा देखील आज मृत्यू झालाय. थेट जाऊयात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पत्रकार परिषदेत. एअरपोर्ट अथॉरिटी आहे त्यांच्याकडनं आलेली यादी ही आपली आपत्कालीन कक्षाला पाठवली जाणार. त्याचप्रमाणे ती सॉफ्टवेअरच्या यांनी पाठवली जाणार आहे. म्हणजे ती यादी पाठवताना अगदी सोपं सॉफ्टवेअरनी दिली जाणार आहे. ही यादी आपत्कालीन कक्षाकडून मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डमधील वॉर रूमला ती कळवली जाणार आहे. आणि 24 वॉर्ड रूममध्ये कळवत असताना त्यांच्या असलेल्या पत्त्यासहित ती कळवली जाणार आहे. त्यामुळे सुलभतेने आपल्याला ते काम करता येणार आहे. आणि वॉर रूममधून सतत सगळ्या प्रवाशांची 7 दिवस संपर्क ठेवला जाणार आहे. काही फोनवरून ठेवला जाईल तर काही लांबून का होईना पण फिजिकली त्यांना भेटलं जाईल. आणि विलगीकरणाचा जो नियम आहे तो प्रवासी नीट पाळतायत की नाही, करतायत की नाही म्हणून काही तिथल्या असलेल्या सोसायट्या किंवा तिथे असलेल्या आजूबाजूच्या काही लोकांना इन्व्हॉल्व करून ते पण लक्ष ठेवलं जाईल. तसंच प्रत्येक वॉर्डमध्ये 10 ॲम्ब्युलन्स म्हणजे तैनात ठेवलेलं आहे की जेणेकरून कुठलाही फोन आल्या क्षणी ट्रॅफिक सोडता पटकन पोचावं इतक्या तत्परतेने ठेवलेलं आहे. आमचं जे महापालिकेचं पथक आहे ते घरी जाऊन त्यांचे चेकअप करणार आहे. तसंच जिथे तो प्रवासी राहणार मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या प्रत्येक सोसायटीला आपण आपल्यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत की त्या कामामध्ये मदत करावी म्हणून त्या सोसायटीला तिथे असलेल्या इमारतीमधल्या त्यांना पत्र दिली जाणार आहे. आणि नागरिकांच्या सहकार्याने या सगळ्या गोष्टी होणार आहेत. मला वाटतं मी परवाच्या दिवशीच 1 दिवस आधीच सांगितलं होतं, एखादा प्रवासी तुमच्या बिल्डिंगमध्ये किंवा सोसायटीत आला तर त्याची माहिती द्या. आमच्याकडे असेलच पण कधी कोण वेगळ्या कुठच्या तरी एअरपोर्टला उतरले मग ट्रेननी आले किंवा बाय कार आले तर त्याची माहिती असावी म्हणून मुंबईकरांनी अलर्ट राहून माझ्या शेजारी किंवा माझ्या समोर माझ्या मागे ज्या काही सोसायटींची जशी घरं त्याच्यात नेमकं आता कोण आलं आहे कोण राहतं याचं थोडं नागरिकांनी सजग राहून जर आम्हाला माहिती दिली तर मला वाटतं आपल्याला काम करणं सोपं जाईल. इतरही बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. कडून 2,000 रुपयांचा दंड आकारला जाईल. तर पुढील 3 वर्षांच्या कालावधी 2 वेळा किंवा तिसऱ्यांदा गुन्हा झाला तर थेट 10,000चा दंड आकारण्यात येणार आहे. तसंच ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. भारतात दरवर्षी 4 डिसेंबरला नौदल दिवस साजरा केला जातो आणि आजच्याच दिवशी 1971च्या युद्धात भारतीय नौदलानं पाकिस्तानला धूळ चारली होती. त्याच विजयाच्या स्मरणार्थ भारतामध्ये 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर आज नौदल दिनानिमित्तानं भारतीय नौदलानं त्यांच्या कार्यक्षमतेची ओळख करून देणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. झलक बघूया.
हर पल लहरों का बदलता रुख, नई चुनौतियां, मानव क्षमताओं को ललकारता समुद्र, हर दिन असाधारण, भारतीय नौसेना हर चुनौती का जवाब तुरंत, समुद्री सरहदों पर तैनात, अनोखे समाधान खोजती, साधारण दिनों में भी एक असाधारण शक्ति। हम हैं युद्ध तत्पर, विश्वसनीय और सुगठित भारतीय नौसेना। हमारे लिए है हर क्षण विलक्षण। आणि यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आत्ता आपण इथेच थांबतोय. कोणत्याही बुलेटिन दरम्यानची कोणतीही बातमी, महत्त्वाची माहिती, वक्तव्य पुन्हा पाहायचं असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, फेसबुक ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करत राहा आणि महत्त्वाची आठवण जाता जाता ती म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरायला विसरू नका, सॅनिटायझर वापरा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा.